नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण हे जे पाहू शकतो की हळद या पिकासाठी जी मुळ्यांची जी ग्रोथ आहे, ही ग्रोथ आपल्याला सध्या मंदावलेली बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये काही मुळ्या ज्या आहेत डॅमेज काळ्या पडलेल्या आहेत. आता ह्या मुळ्या ज्या आहेत हे सततच्या पावसामुळं बऱ्याच ठिकाणी नासून जात आहेत किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पाणी जास्त साचून राहण्यामुळे हळद ह्या पिकावर थोडंसं पिंगटपणा दिसत आहे किंवा बऱ्याच ठिकाणी आपण पानावर पाहतो की ह्याच्यावरती असा पिवळसरपणा किंवा हा असा करपा डाग दिसत आहे. आणि हा जो तांबारा जो येत आहे याच्यासाठी आपलं लक्षणं जे ओळखून आपण आपल्या पद्धतीने पिकाची आपण फवारणी घेणं हेही महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये पवन ॲग्रो ह्या कंपनीचे स्पॉट आउट नावाचे हे जे बुरशीनाशक येतं हे वापरा तुम्ही. आणि याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं पोंग्यामध्ये अन्नद्रव्याची पण कमतरता लागते. ह्याच्यासाठी मायक्रो DF हे जे 5 लिटरचं त्यांचं जे अन्नद्रव्य येते सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा ह्याच्यामध्ये मायक्रो प्लस हे पण येतं 2 kg मध्ये, हे वापरू शकतो. आणि फुटव्याची बऱ्याच ठिकाणी आपल्याला जोमाने वाढ दिसत नाही किंवा फुटव्याची काही झाडांना संख्या निघत नाही. आता हे जे झाड आहे याला एकच फुटवा आहे, पण काय होते कालांतरानं हे पान पूर्ण निघाल्याशिवाय किंवा याचा कंद पूर्ण भरल्याशिवाय ह्याच्यामध्ये आपल्याला फुटव्याची संख्या दुसरी वर निघणार नाही, कारण ह्याच्या खालून डोळे निघणार असतात. तर ह्यासाठी आपण ह्याच्यामध्ये जे लागणाऱ्या गोष्टी आहेत हे घ्या आणि आपलं नियोजन करा. आणि अशाच पद्धतीने आपल्याला नवीन नवीन माहिती पाहिजेत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला फुटव्यांवरती कंदकूस सड वगैरे दिसते, ह्याचं पण नियोजन करण्यासाठी कार्गोशील हे एकरी 1 लिटर या प्रमाणात वापरायचं आहे. आणि जर जास्त जर कुठं सड वगैरे लागली तर त्याचंच कार्गोशीलचं प्रमाण एकरी 2 लिटर ह्या प्रमाणात वापरायचं आहे. तर आता अशा पद्धतीनं आपण बऱ्याच शेतकऱ्यांना आपण सांगायचं इच्छितो की माहिती ही तुमच्यापर्यंत पूर्ण पोहोचणं आणि आमचे जे काही प्रयत्न असतील त्या प्रयत्नाला जर तुम्ही जर आमच्यासोबत जर मिळून जर यश मिळवलं तर तुम्हालाही ह्या गोष्टीचा फायदा होतो. आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की जेवढं तुम्ही मेहनत करता त्याच्याबरोबर तुम्हाला तांत्रिक माहिती आणि जे नियोजन करायचं आहे हेही पण मिळवणं महत्त्वाचं आहे. तरी तुम्हाला काही माझा कॉन्टॅक्ट वगैरे पाहिजेत असेल तर माझा नंबर सेव्ह करा तुम्ही 9527003666. आणि पवन ॲग्रो ह्या पण चॅनलला आपल्या तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, त्यावरती पण तुम्हाला यूट्यूबवरती बरीच माहिती मिळाली जाईल. आणि शेतकरी मित्रांनो, आता अशाच पद्धतीने आपला हा जो डाग आणि करपा जो दिसत आहे अशा पद्धतीने ह्याच्यासाठी आपण सांगितलं त्या पद्धतीने नियोजन करा. आणि याच्यामध्ये पानामध्ये जो पिवळसरपण आहे याला एडाफेरस हे जे येतं कंपनीचे पवन ॲग्रोचे LK फर्ट म्हणून येतं, हे पण आपण याच्यामध्ये एकरी 500 ग्राम ड्रिपने आपण सोडायचं आहे. तर हे कालांतराने कसे सोडायचे ह्याचे पण नियोजन आम्ही तुम्हाला देत जाऊ. आणि अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये खताचा जो डोस द्यायचा आहे आपण तो वापरत चला तुम्ही. खताच्या डोसमध्ये आपल्याला ह्यामध्ये न्यूट्रिशनची कमतरता आहे तिथे कॉम्बो किट ही 53 किलोची आपली येत असते कॉम्बिक किट नावाने. आणि हे तुम्ही वापरा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अन्नद्रव्याची आणि भरणा निघून जाईल. धन्यवाद मित्र.